आघाडीची मोठी बातमी आपण पाहतोय। संजय भेंडे, प्रमोद जठार यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे। भाजपची विधान परिषदेसाठीची 5 नावं घोषित झालेली आहेत। विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर आणि माधवी नाईक याचबरोबर संजय भेंडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। याच विषय बोलण्यासाठी खुद्द प्रमोद जठार आपल्यासोबत आहेत। प्रमोद जठारजी, तुमचं अभिनंदन आहे। खरं तर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा तुम्ही विधानमंडळात दिसणार आहात। काय निकष लावले गेले होते या निवडीसाठी? काय नाही, मी आभारी आहे आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, मी आभारी आहे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, माझ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व, ज्यांनी 12-13 वर्षानंतर का होईना पण निष्ठेचं फळ आम्हाला मिळालेलं आहे। तुम्हाला ही बातमी केव्हा कळली? आता ही लिस्ट जाहीर झाल्यावर कळली की याची कल्पना तुम्हाला आधीच देण्यात आली होती? तुम्ही सांगते तेव्हाच कळली। अगदी। आता यानंतर पुढच्या काळात कोणते मुद्दे तुमच्या अजेंड्यावर असणार आहेत? उमेदवारी तर मिळाली, विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आणि जवळपास बिनविरोध निवड होईल अशी शक्यता वर्तवली जाते। यस, थँक्यू सगळ्यांचे आभार बाबा, धन्यवाद, थँक्यू। धन्यवाद प्रमोद जठारजी। प्रमोद जठार आपल्यासोबत बोलण्यासाठी होते। त्यांनी आपले नेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की 12-13 वर्षांच्या नंतर का होईना पण आमच्या निष्ठेचं फळ आम्हाला मिळालं। प्रमोद जठार हे माजी आमदार आहेत। यापूर्वी देवगड मतदारसंघातनं ते 2 वेळा निवडून आलेले आहेत। आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे आणि विधान परिषदेतल्या एकूण 5 उमेदवारांमध्ये, भाजपच्या वाट्याला आलेल्या 5 उमेदवारांमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलंय। सुनील कर्जतकर हे बराच काळ प्रदेश भाजपबरोबर संलग्न असलेलं नाव आहे। अनेक वेळा त्यांचं नाव चर्चेत येत होतं, मात्र अखेर त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, माधवी नाईक यांना उमेदवारी देण्यात आली। रामराजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। राम, 5 नावं जाहीर झालेली आहेत। या 5 नावांचा जर विचार केला तर काय निकष या 5 नावांसाठी लावले गेलेले आहेत? बिलकुल निकष लावलेले आहेत की जसं की प्रमोद जठार यांचं नाव दिलेलं आहे, ज्यांना वर्षानुवर्षे कोणतं पद मिळालं नाहीये, तर त्यांना पुन्हा सक्रिय राजकारणामध्ये आणि महत्वाच्या पदावर आणणं हा निकष लावलेला आहे। आणि त्याबरोबर जे वारंवार नावं चर्चेत जात होती की क्रायटेरिया जो तो ठरवण्यात आला होता, जे लोकसभेमध्ये पराभूत झालेले आहेत किंवा जे पराभूत झालेले आहेत, निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्यांना यावेळी उमेदवारी द्यायची असा क्रायटेरिया ठरवला होता। तर तो आता इथं दिसून येत आहे। आणि त्याचबरोबर नवीन नेतृत्वाला संधी देण्याचं सुद्धा काम जे आहे ते करण्यात आलं आहे। उदाहरणार्थ माधवी नाईक यांनी भाजपच्या संघटनेमध्ये काम केलेलं आहे, सरचिटणीस म्हणून पण काम केलेलं आहे आणि महिला उमेदवार त्या आपल्याला याच्यामध्ये दिसून येत आहेत। त्याचबरोबर प्रज्ञा सातव या सुद्धा महिला उमेदवार आहेत की ज्या आपल्याला या यादीमध्ये ह्या दोघांचे नाव आपल्याला दिसून येत आहेत। विवेक कोल्हे आणि सुनील कर्जतकर, संजय भेंडे यांची सुद्धा नावं जे ते देण्यात आलेले आहेत। मात्र प्रमोद जठार हे अनेक वर्षापासून काम करत होते पक्षाचं आणि कोकणामधला एक मोठा चेहरा प्रमोद जठार यांच्या रूपाने भाजप, आणि म्हणूनच त्यांना विधान परिषद देण्यात आलेली आहे। रामराजे, दुसरा मुद्दा असा आहे की आता जे 5 आमदार भाजपचे निवृत्त होत आहेत त्यापैकी एकालाही पुन्हा संधी देण्यात आलेली नाही, काय कारण वाटतंय? बिलकुल, एक तर की राज्यातील नेतृत्वाने आणि दुसरा मुद्दा म्हणजे की केंद्रातील नेतृत्वाने सांगितलं होतं की ज्यांनी निवडणुकीत पराभव झालेला आहे तर त्यांना पुन्हा उमेदवारी द्यायची नाही असा निकष ठेवण्यात आला होता। त्याला अपवादात्मक परिस्थिती म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं गेलं। मात्र त्यानंतर जी नवीन संघटनेमध्ये ज्यांनी वर्षानुवर्षे काम केलेलं आहे त्या चेहऱ्यांना संधी द्यावी असा मुद्दा पुढे आला आणि त्यामुळे कर्जतकर असतील किंवा माधवी नाईक असतील तर भाजपच्या संघटनेमधले हे अतिशय जुने आणि निष्ठावंत पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर विवेक कोल्हे यांना सुद्धा शब्द देण्यात आला होता आणि त्या कोल्हे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत। आणि प्रमोद जठार तर कोकणामध्ये आहेत, सिंधुदुर्गमध्ये आहेत आणि मागील निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे आणि वारंवार सहकार्याची भूमिका केली आहे आणि म्हणून त्यांना पक्षाकडून सुद्धा निर्णय घेतलेला। अगदी रामराजे, दुसरा एक मुद्दा, या उमेदवारीवर नजर टाकली तर निष्ठावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्याचबरोबर पक्षात नव्यानं आलेल्या प्रज्ञा सातव यांच्यासारख्या
उमेदवारांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे, नेत्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे. बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. बिलकुल बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेष की नांदेडच्या जवळचा जो भाग आहे आणि ते पक्षाची ताकद अशा पद्धतीने यासाठी हा निर्णय घेतल्याचं दिसून येते. राम, अजून एक मुद्दा असा आहे की 2029ला भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे विधानसभा, आणि त्या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या उमेदवारांवर जर आपण नजर टाकली तर त्या अनुषंगाने या हालचाली होताना दिसत आहेत का, असं म्हणता येईल का? हा सुद्धा एक मुद्दा आहे. आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण बघतोय, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, त्याचबरोबर संजय भेंडे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव यांना भाजपनं उमेदवारी घोषित केलेली आहे. 2 महिलांचा यामध्ये समावेश आहे. सुनील कर्जतकर आणि माधवी नाईक अनेक वर्ष भाजप प्रदेश कार्यालयात कार्यरत आहेत. भाजप प्रदेशसोबत ते संलग्न आहेत. अनेक वेळा मोठमोठ्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सुद्धा त्यांनी पार पाडलेल्या आहेत. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आणि विधिमंडळात जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. विवेक कोल्हे, हे कोल्हे घराणं फार पूर्वीपासून भाजपसोबत आहेत, त्यामुळे विवेक कोल्हेंना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. संजय भेंडे आणि प्रमोद जठार यांची नावं खरं तर चर्चेत नव्हती, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. प्रमोद जठार हे यापूर्वी भाजपचे विधानसभेतले आमदार राहिलेले आहेत, मात्र गेल्या 2 टर्म ते विधानसभेच्या बाहेर आहेत. पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतर गेल्या वेळेला त्यांना तिकीट मिळालं नव्हतं, पण अखेर पक्षाच्या निष्ठेचं फळ मिळालेलं आहे आणि 12-13 वर्षानंतर का होईना पक्षानं आपल्या नावाचा विचार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी NDTV मराठीशी बोलताना दिली आहे. याच विषय बोलण्यासाठी खुद्द प्रमोद जठार आपल्यासोबत आहेत. प्रमोद जठारजी, तुमचं अभिनंदन आहे. खरं तर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा तुम्ही विधानमंडळात दिसणार आहात. काय निकष लावले गेले होते या निवडीसाठी? काय नाही, मी आभारी आहे आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब. मी आभारी आहे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब. माझ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व, ज्यांनी 12-13 वर्षानंतर का होईना पण निष्ठेचं फळ आम्हाला मिळालेलं आहे. तुम्हाला ही बातमी केव्हा कळली? आता ही लिस्ट जाहीर झाल्यावर कळली की याची कल्पना तुम्हाला आधीच देण्यात आली होती? तुम्ही सांगते तेव्हाच कळली. अगदी. आता यानंतर पुढच्या काळात कोणते मुद्दे तुमच्या अजेंड्यावर असणार आहेत? उमेदवारी तर मिळाली, विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आणि जवळपास बिनविरोध निवड होईल अशी शक्यता वर्तवली जाते. येस, थँक्यू. सगळ्यांचे आभार बाबा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद प्रमोद जठार. तर आपण बघतोय की प्रमोद जठार यांची ही प्रतिक्रिया आहे. प्रमोद जठार यांनी आपल्या नेतृत्वाचे आभार मानलेले आहेत. आपल्याला निष्ठेचं फळ मिळालं अशी प्रतिक्रिया त्यांनी NDTV मराठीशी बोलताना व्यक्त केलेली आहे. आपण ही यादी पाहतोय. या यादीमधनं विधान परिषदेसाठीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, त्याचबरोबर प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव यांना ही उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भाजपची विधान परिषदेसाठीची नावं जाहीर झालेली आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रज्ञा सातव आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत. प्रज्ञा सातवजी, तुम्हाला अखेर उमेदवारी जाहीर झालेली आहे. तुमचं नावही चर्चेत होतं. काँग्रेसमधनं जेव्हा बाहेर पडलात तेव्हा सुद्धा तुम्ही विधान परिषदेच्या आमदार होतात. आमदारकीवर पाणी सोडत तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अखेर तुम्हाला याचं फळ मिळालेलं आहे आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे. पहिली प्रतिक्रिया? मनापासून खूप खूप आनंद होत आहे. खरं तर मी काँग्रेस सोडून भाजपात आली तेव्हा एक भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी आली होती, परंतु मला इतक्या लवकर भाजपाने त्यांच्यामध्ये सामावून घेतलं आणि एवढी मोठी मला संधी दिली, त्याबद्दल मी सर्व भाजप नेत्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. प्रज्ञाजी, तुम्ही जेव्हा काँग्रेस काँग्रेस पक्ष सोडला होता आणि ज्या वेळेला भाजपमध्ये प्रवेश केला होता, खरं तर त्यावेळेला तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली होती, मात्र भाजप नेतृत्वानं तुम्हाला काही त्यावेळेला आश्वासन दिलं होतं का? त्यावेळेस मी एक कार्यकर्ता म्हणूनच पक्ष प्रवेश केलेला होता आणि एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहील असाच विषय होता. परंतु आता ही संधी मिळाली आहे त्याबद्दल मी खरोखरच खूप आनंद व्यक्त करते. या वेळेची जर यादी पाहिली तर 2 महिलांना संधी भाजपनं दिलेली आहे. विशेषतः असं बोललं जात होतं की एका महिलेला संधी दिली जाईल, मात्र 2 महिलांना संधी मिळालेली आहे. तुमच्या नावाचा
विचार करण्यात आलेला आहे? काय निकष लावले गेले असावेत असं तुमचा अंदाज आहे? निकष असेच आहे की मी हिंगोली जिल्ह्यामध्ये काम करत असते. माझे पती राजीव सातव हे हयात असताना सुद्धा मागच्या 20 वर्षांपासून मी हिंगोलीमध्ये त्यांच्यासोबत सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करत आहे आणि माझं सर्व कामाचा रेकॉर्ड बघूनच त्यांनी एक महिला ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे आणि आज सातव साहेब जरी नसले तरी त्यांच्या मागे त्यांचं काम मी पुढे त्याच पद्धतीने सुरू ठेवलेलं आहे आणि त्याचं रिकॉग्निशन म्हणून मला आज ही पावती मिळालेली आहे. पुढे आता अजेंडा काय असणार आहे? पुढची राजकीय वाटचाल कशी असेल? पुढची वाटचाल आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त गोरगरीब जनता असेल, माझे शेतकरी असतील आणि माझ्या महिला भगिनी असतील यांच्यासाठी काम करणं हाच माझा पुढचा अजेंडा आहे. धन्यवाद प्रज्ञाजी आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रज्ञा सातव त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आणि नेतृत्वाचे आभार मानलेले आहेत की इतक्या लवकर मला संधी मिळेल अशी कल्पना नव्हती, मात्र नेतृत्वानं आपला विचार केला त्यामुळे नेतृत्वाचे त्यांनी आभार मानलेले आहेत. ज्यावेळेला काँग्रेस सोडून आपण भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यावेळेला भाजप नेतृत्वाकडून काही विशेष आश्वासन मिळालं नव्हतं, मात्र भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि हिंगोली जिल्ह्यात आता पक्षवाढीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्यात. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. भाजपकडनं 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. भाजपची विधान परिषदेची यादी जाहीर झालेली आहे. विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, माधवी नाईक, सुनील कर्जतकर आणि प्रमोद जठार या 5 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सुनील कर्जतकर हे भाजप प्रदेश कार्यालयाशी जोडलेलं जुनं नाव आहे. अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी कुशलपणे हाताळलेल्या आहेत, पार पडलेल्या आहेत. अनेक नेतृत्वांच्या मुशीत घडलेलं हे नेतृत्व म्हणता येईल. अगदी प्रमोद महाजनांपासून गोपीनाथ मुंडे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि इतर सर्व नेत्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रदेश भाजपमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत आणि त्याचं फळ अखेर त्यांना मिळालेलं आहे. निष्ठावंतांना फळ मिळाल्याचा आनंद प्रमोद जठार यांनी व्यक्त केला होता. सुनील कर्जतकर यांचीही तीच भावना असेल याबद्दल शंका नाही.